तर आज आम्ही एक नवीन गाडी बुक करण्यासाठी म्हणण्यापेक्षा नवीन गाडीचं कोटेशन घेण्यासाठी जाणार आहोत. कारण आमच्या एका मित्राला गाडी घ्यायची आहे आणि ती गाडी सेफ्टीने चांगली असावी, सेफ्टी असावी फीचर्स. आणि दुसरे आणखी कुठले फीचर्स म्हणजे ॲटोमॅटिक किंवा मॅन्युअली कुठली गाडी पसंत येते मित्रासाठी माझ्या, तर तेही आज आम्ही जाणार आहोत पाहण्यासाठी. एक माझा मित्र किशोर आणि विकास हे दोन मित्र आहेत. तर किशोरला गाडी घ्यायची आहे तर तिकडे आज जाणार आहोत आम्ही आणि तिथे जाऊन आम्ही गाडी बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण समजा आम्ही गाडी ओल्ड होते आता रिन्यूअल केली का रिन्यू ही आहे लातूरचा नाला पार्क. म्हणजे आम्ही बाहेर होतो आतमध्ये आहे पार्क. थोडक्यात खाऊ घाली की म्हणते नाही तर खाण्यासाठी पण असल्यावर खाऊ घाली लोक नाही ते विलासराव पार्क. कॉर्नरजवळ आलेलो आहोत. ही आहे ट्रेंड्स मॉल. या समोरच आहे झुडिओ आणि या साईडला आहे टाटाच्या शोरूमला आलो आहे. टाटामध्ये जाऊन बघतो आमच्या बजेट रेंजमध्ये कोणती गाडी आहे काय नाही. तर तुम्हाला आम्ही मध्ये गेल्यानंतर दाखवतो आम्हाला कुठली गाडी परचेस करायची आहे, कोटेशन कुठले घ्यायचं आहे. टाटामध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. चालतं चला तर मग बन जाऊ. चला टाटा लातूरच्या पार 5 किलोमीटर लांब आहे शोरूम आहे का नाही. हां स्वामी सरकडे गाडी आहे बघ. टाटा पंच आहे बघी लुक मस्त आहे. म्हणजे काय लीक फ्री आहे, लीक होणार. दुसरी गोष्ट ICNG वाटतं ना, डीज इंटेलिजन्स ICNG आवाज. हा नाही गाडी आहे ना बघायला. बेस मॉडेल नाही, बेस नाही घ्यायचं आपल्याला. गाडी ऑलरेडी मोस्ट सेलिंग आहे, नंबर 1 सेलिंग आहे. त्यामुळे सध्या डिस्काउंट नाही आहे. सीझन पिरियडमध्ये पण नव्हता, आता पण नाही आहे. चेक शोरूम इन्शुरन्स आहे 1 वर्ष फुल, चालू वर्ष प्लस पुढचे 2 वर्ष म्हणजे 3 वर्ष थर्ड. फुल इन्शुरन्स 1 वर्ष 3 वर्ष थर्ड. यामध्ये झिरो डेप आहे. पुन्हा रिटर्न टू इनवॉइस आहे. गाडी जळाली, वाहून गेली, चोरीला गेली, अशा काही गोष्टी झाल्या एक शोरूम 90 ते 95% क्लेम होते. रिटर्न RTO टॅक्स रिटर्न इन्शुरन्स असल्यामुळे सगळं गाडीची जी की लॉस आहे त्या इन्शुरन्स की लॉस म्हणजे गाडीची चावी हरवली, पहिल्यासारखं झालं नाही, बाहेरून घेतली, बनवली, डुप्लिकेट चावी आता होणार कोड येण्यात चावी. तुम्हाला पण ते शोरूममधून किंवा कंपनीकडून चावी घ्यावी लागेल. या फुल इन्शुरन्समध्ये 1 वर्षाचा चावी जर हरवली तुम्हाला एक कंप्लेंटची रिसिप्ट द्यायची जी हरवली तुम्हाला ती रिटर्न तुम्हाला खर्च करायची गरज नाही. पुन्हा झिरो डेप कळलं रिटर्न. तुम्ही लातूरमधूनच गाडी घेतली म्हणजे गाडीला काय झालं तर लातूरची आवाज काढायची. तुम्ही पुण्यात जावा, पुण्याच्या सर्व्हिसिंगला जावा, सर्व्हिसिंग होईल, सगळंच तुम्हाला अटेंड केलं. तुम्ही दिल्लीला जावा, राजस्थानला जावा, कुठेही जावा, तुमचं सर्व्हिसिंग होऊन सगळं ऑनलाईन झालं. सगळं थर्ड पार्टी म्हणजे समोरचं इन्शुरन्स आपल्याला आणि समोरच्या गाडीच्या थर्ड पार्टीमध्ये आपण आहोत, आपल्या थर्ड पार्टीमध्ये नाही.
याचा चार्ज असेल 57,245. आता आपल्या यात 5-6 कंपनीचे टाईप आहेत. यामध्ये टाईप आहेत, तुम्हाला क्लेम आपणच करून देणार शोरूम, तुम्हाला काही अडचण नाही. कॅशलेस आहे सर. आता तुम्ही कधी कधी इन्शुरन्स बघता कॅशलेस नसते, म्हणजे गाडीला काही झालं 70-80 हजार खर्च आला, अगोदर आपल्याला पेड करावं लागतं, नंतर त्यांच्याकडून. आपलं कॅशलेस आहे. नॉर्मली 500-1000 रुपये काय चार्ज, बरोबर. 5-6 वर्ष बघायची की कंटाळून काढचाल सीट. पण बरोबर हां, त्यात व्हरायटी नाही आहेत जास्त, 1-2 कलरच आहेत, पण कसं आहे जेन्युअन आहे कंपनीचे. तर तुमच्या मनावर आहे, कंपल्सरी नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की घ्या सीट करून. मी असं म्हणलं नाही की डॅश कॅमेराच घ्या आपण. गॅस कॅमेरा सर 10,500 रुपयाला टाटा मोटरचा डॅश कॅमेरा, सिम कार्ड घेतला तर 2,500-3,000 रुपये वाटतील. सिम कार्ड बाहेर घ्यावं. डॅश कॅमेरा स्टँडर्ड कलर आहे सगळ्या. कलर भारी मॉडेल आहे CNG लागेल तुम्हाला. फॉग लॅम्प तुम्हाला कंपनीकडून नाही जागा दिलेली आहे, इथे टाकतो चालू होती. व्हाईट गाडीचा जे ग्राउंड क्लिअरन्स आहे ते 193 आहे. अगोदरची फॉग लॅम्प नाही म्हणलं होतं तुम्ही. फॉग लॅम्प नाही येत ना सर, इथं हां टाकतो. हां जागा आहे टाकतो, इथून तुम्ही टाकून घेतलं तर परफेक्ट पडतं. जी गाडीची जी ग्राउंड क्लिअरन्स आहे ती 193 आहे. अगोदरची जी 25 होती 187 होती. 6 mm वाढ. टायर साईज तुम्हाला 15 ते कॅप व्हील कॅप ते ऑलरेडी कंपनी कोण कंपनी सेम प्युअर ओके. बॉडी कलर डोर हँडल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही 90 डिग्री ओपन. हां ही एक करताना बसताना अडचण नाही. एकदम 90 ला बसून बघा. बघ बघ हे तुम्ही असं मागं जाईल, कमीत कमी स्पीड 50च्या 60च्या पुढं पाहिजे, तेव्हा क्रूज कंट्रोल स्टार्ट होतो. हे टाटाचा एल्युमिनियम लोगो आहे, टू स्पोक स्टिअरिंग आहे. हे व्हॅल्यूम अप डाऊनचं आहे, व्हॉइस असिस्टचं आहे. AC वगैरे तुम्ही व्हॉइसने बोलू शकता. त्यात 5-6 लँग्वेज आहेत आपल्या ह्याच्यातल्या मधला. आणि सनरूफ घेतला तर गाडीची थोडी डाऊन येते. विदाऊट सनरूफ हे असं येते एकदम. हो ठीक आहे. बायसिटर सनरूफ आहे. सनरूफ AC आपल्याला नकोच. हे आपलं 5 गिअर आणि 6वा रिव्हर्स. नॉर्मली ऑटोमॅटिक घेतला तर ती चेंज जातं. ही मॅन्युअल AC कंट्रोल मॅन्युअल आहे. हो हो हो. AC फुल पॉवरफुल आहे. पुढं पण आहे मागचा जो AC आहे तो ओरिजिनल नाही, पॉइंटच असतो तो. लेग रूम बघा, हेडरूम बघा, व्यवस्थित आहे. ॲव्हरेज सारखं यूज बी करता येते हे. हो दिलेलं आहे. त्याच्या खाली वर कसं करायचं, हे खाली केले, आता वर ढकला ते हँडल जोरात लॉक झाला. आता परत त्याला जोरात दाबला ते खाली आलं. आता ह्याला वर घ्या, आता परत जोर दाबा, वर लॉक झाला. काय पार्किंग लाईट सीएनजीचं स्विच आहे, हे लॉकिंगचं आहे. हे डीप लॉकिंग पूर्ण लॉक. गाडी लॉक. ग्रीन लाईट नाही लागली सीएनजी वर, पेट्रोलवर गेली, सॉरी ग्रीन लाईट जर गेली, हां ग्रीन लाईट लागली सीएनजी वर. समजा गाडीमध्ये पेट्रोल नाही, तुम्ही किती दाबलं तर मग ते वर्क करणार आहे, कारण गाडीत एकच आहे कुठलं तरी. पेट्रोलवर आहे तर ग्रीन लाईट लागेल का, नाही लागेल. पेट्रोल आहे 2 लिटर, सीएनजी आहे 7 किलो. गाडी कशावर चालू आहे, सीएनजी. 10 तर सीएनजी जास्त. समजा पेट्रोल 10 लिटर आहे, सीएनजी 1.5 किलो, कशावर चालू आहे, पेट्रोल. समजा गाडीमध्ये दोन्ही आहे तर तुमच्या मनावर आहे. दोन्ही नसेल, एकच असेल तर मग तुम्हाला दोन्ही म्हणजे सीएनजी बी 9 किलो आहे आणि पेट्रोल बी 10-15 लिटर आहे. तर मग गाडीला तुमच्या मनावर करा. हेच दाबायचं असं, हेच दाबलं, हेच दाबायचं. सीएनजी ला पण ही स्विच आहे, पेट्रोलला पण इंडिकेटर आहे ना ग्रीन कलर समोर. इंडिकेटर आहे, लागत असेल ना, लागते. स्विच चावी नाही लागत. ब्रेक अजिबात. चालू करायचं तुमच्या मनावर. कर. आता हे झालं, डिस्प्ले चालू झाला. सीएनजीवर आहे, इकडे बघा सीएनजी आहे गाडी. झालं की इकडे बघा, इकडे वाटलं तर दाखवायचं ग्रीन लाईट सीएनजी. आता दोन्ही आहे गाडीत सीएनजी. आता गाडी कशावर आहे, सीएनजीवर आहे. सीएनजी हे बघा पेट्रोल,
हे तुमच्या मनावर आहे, कारण गाडी जुनी आहे आता. ते ऍडव्हान्टेज आहे बघ. पेट्रोल जरी नसेल तरी CNG आणि सेफ्टी चांगलं आहे. नाहीतर गाडी सुरू 10 होत किलो सीएनजी आणि पेट्रोलच नाही, काय उपयोग आहे? गाडी चालू होत नाही. हो दे. नाही. मग त्याला जावंच लागतं पेट्रोल टाकायला. आपल्याला मग तसं- हा, आपल्याला सीएनजी वर चालवायचं आणि आता पेट्रोल घ्यायचं, मग 10 लिटर पाहिजे. तो कशी आहे बघ बस. चार्जिंग पॉइंट सुद्धा दिलेला आहे 15. ही AC वेट आहे. इथं 15 वॅटचं चार्जिंग सॉकेट आहे. आणि हे कशाचं बटन आहे? हे चार्जिंग सॉरी Handle दिलेली आहे. हे ACचं इव्हेंट आहे. पुढं fold होतात आपल्या सीट. हा हा हा. काही सामान वगैरे ग्लोसरी असेल, किराणा असेल तुमचा, तुम्ही एकटे दोघं चालवता, मागं सामान ठेवू शकता पुढे. आणि गाडी तुम्ही स्पेअर व्हील खाली आहे ना सर? स्पेअर व्हील खाली बघा इथं स्क्रू आहे. स्पेअर हे त्याचा हे तिकडे जॅक. बूट स्पेस पण बरं आहे. स्पेस बरं आहे, त्यात हे पुढं किती लिटरचं आहे? 210 का 210. नॉर्मली रेस्ट करू शकता. दोघं जण गेले तर काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही दोघंच चालवता. इथं ठेवा, एक पोतं ठेवा जेवायचं. इथे जास्त वेळ जमत नाही, इथं किती टाक. आणि इथं पार्सल ट्रे जर घ्यायचा असेल ऍक्सेसरीज मध्ये हा घेऊ शकता. टाटाचा लोगो. आणि हे कनेक्टेड नाहीये बरं काय. हा प्लस ला येईल की कनेक्ट नाही. त्याला ही लागेल. हे default. हे कनेक्टेड लागणार, कारण ही आहे आणि टॉप एंडला ही नाही म्हणून ही कनेक्ट. आपल्याला दाखवी बघा तुम्ही पहिलं सारखं असं नाही कनेक्ट असतं ना जरा आणखी लोक टॉप आले एंडला आहे त्याचं. काहीतरी चेंजेस द्यावे लागतील ना top end. याला मग key बघते ते. देणार. हा चावी जरी मध्ये असेल बघा ना हो मध्ये तर होत नाही. चावी मध्ये चावी जरी विसरली तरी काय प्रॉब्लेम नाही, तरी लॉक होत नाही. लुक तर भारी आहे गाडीचा, कलर बी चांगला आहे. सर नाव सांगा तुमचं. माझं नाव सुदेश बुके आहे. हां अजून कस्टमर हां मोटर्समध्ये आहे. काय नाव म्हणलं? सुदेश बुके. चालतं. थँक्यू सर. तुम्हाला कॉल किशोर कसं वाटलं गाडी बघून? कोणती गाडी बघितली ती पण सांग. खरं तर गाडी खूप चांगली आहे. सेफ्टीसाठी पण खूप चांगली आहे. फॅमिलीसाठी पण जर विचार केला तर गाडी खूप चांगली आहे. आणि आजची गाडी बघितली होती ती गाडी स्मार्ट गाडी बघितली होती. CNG प्लस पेट्रोल. आणि एकंदरीत गाडीचं इंटेरियर वगैरे बघता गाडी खूप चांगल्या पद्धतीची आहे. आणि म्हणजे खूप सारे जे फीचर आहेत त्याच्यामध्ये ते लेटेस्टमध्ये आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजीचे आहेत. आणि सगळ्या गोष्टी सेन्सरमध्ये असल्यामुळं गाडीची बैठक व्यवस्था खूप चांगली आहे.